नमस्कार. सावी रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून खूप स्वागत. तर आज बनवूया शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. त्यासाठी 2 ग्लास पाणी इथे उकळत ठेवून त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून एक पावभर शेवग्याच्या शेंगा इथे साल काढून त्याचे 2 इंचाचे तुकडे करून घेतलेले आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला 50% या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे. शेंगा शिजतायत तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया. तर त्यासाठी एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून टाकलेले आहेत. आता हे कांदे आपल्याला अर्धवट भाजून घ्यायचे आहे, खूप जास्त लाल करायचे नाहीत. तर तुम्ही इथे बघू शकता कांदा हा अर्धवट भाजलेला आहे. आता यामध्ये 10 ते 12 खोबऱ्याचे काप आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. आता यासुद्धा या कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचे आहे. खूप जास्त लाल करायचा नाही, नाहीतर भाजी करताना तो करपतो. तर यामध्ये टाकूया 1 चम्मच धने आणि 2 चम्मच तीळ टाकलेले आहे. आता हे पण व्यवस्थित भाजून थंड करूया. तोपर्यंत बघूया आपण शेंगा शिजल्या का नाही ते. तर इथे तुम्ही बघू शकता शेंगा आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहे. यापेक्षा जास्त गाळ शेंगा करायच्या नाही. तर हा मसाला थंड झालेला आहे, तो मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर हे वाटण अशा पद्धतीने आपण बारीक केलेलं आहे. तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये टाकूया 3 चम्मच तेल. तेल गरम झाले की जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहे. आता जिरे छान फुललेले आहे. यामध्ये टाकूया तयार केलेलं वाटण. तर आता हे वाटण चम्मचच्या साहाय्याने सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण ते कढईला लागण्याची शक्यता असते. तर तेल सुटलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. यात टाकूया कोरडे मसाले. त्यामध्ये टाकूया अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच मसाला आणि 1 चम्मच लाल तिखट आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे तो खाली लागणार नाही. यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी टाकलेलं आहे. आता या पाण्यामध्ये हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे. रेसिपी खूप सोपी आहे. या अगोदरही मी शेवग्याच्या शेंगाची भाजी शेअर केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, जरूर चेक करा. तर आता मसाल्याला तेल सुटलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर आता उकडलेल्या शेंगा ज्या होत्या ना, त्या आपल्याला यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे, म्हणजे या मसाल्यामध्ये किंवा या शेंगांमध्ये तो मसाला व्यवस्थित मिक्स होईल आणि शेंगा आपल्या अतिशय चवदार तयार होईल. तर आपल्याला रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा यानुसार आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे मी 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि शेंगा शिजताना जे पाणी असते ना, ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहे. ते अजिबात फेकायचे नाही. तर आता सर्व पाणी इथे टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकताना एवढी काळजी घ्यायची की शेंगा शिजताना सुद्धा आपण यामध्ये मिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मीठ अंदाजाने टाकायचे. आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर भाजी तुम्ही बघू शकता, तेलाचा तवंग अगदी छान आलेला आहे आणि भाजीसुद्धा 4 मिनटं उकळलेली आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर यावर टाकून घेऊया. तयार आहे तर आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपींची अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. ही भाजी पोळी, भाकरी, भाताबरोबर आपण खाऊ शकतो. तर रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.